नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण प्रोडक्शन इंजिनिअरिंगचा दुसरा चॅप्टर आहे कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन, त्याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत. इट इज नॉट पॉसिबल टू ड्रॉ अ कंप्लीट मशीन कंपोनंट. आपल्याला मशीन कंपोनंटचा पूर्ण ड्रॉइंग काढणे पॉसिबल नाही. कशाला ते आपण पुढे बघू. बिकॉज इट विल रिक्वायर मच मोर टाइम अँड मच स्पेस विल बी रिक्वायर्ड फॉर दॅट. ह्याच्यासाठी आपल्याला जर पूर्ण मशीनचा कंपोनंट जर काढायचा असेल तर त्याच्यासाठी वेळ जास्त जातो आणि जागा स्पेसही जास्त जातो. त्यामुळे आपण कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन ह्याचा यूज करतो. अंडर द circumstances a convention for that component will be very much useful. ह्याच्यासाठी कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन हा युजफुल आहे. इट विल सेव्ह द टाइम अँड ऑल्सो सेव्ह द स्पेस. ह्या कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशनमुळे आपला वेळही वाचतो आणि जागाही वाचते. अ लार्ज नंबर ऑफ कन्व्हेन्शन्स फॉर युज्ड इन इंजिनिअरिंग प्रॅक्टिस, फॉर मटेरियल्स, फॉर ब्रेक्स, फॉर सम पार्ट्स and some processes also like threading, welding, etc. A large number of conventions are used in engineering practice. अशा प्रकारचे लार्ज नंबर ऑफ कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन आपल्या या इंजिनिअरिंग प्रॅक्टिसमध्ये आपण यूज करतो. फॉर मटेरियल्स, फॉर ब्रेक्स, फॉर सम पार्ट्स अँड फॉर सम प्रोसेसेस लाईक थ्रेडिंग, वेल्डिंग. कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन हा असा एक चॅप्टर आहे. फक्त आपल्याला यात कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन इंजिनिअरिंग मटेरियल्सचे कसं करायचं असते त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये या चॅप्टरमध्ये स्टडी करतो. आपला पॉईंट 1 जो आहे कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ मटेरियल्स. तर यात इथं नंबर 1 मेटल्स. मेटल्समध्ये स्टील, कास्ट आयर्न, कॉपर आणि अँड इट्स अलॉयज, ॲल्युमिनियम अँड इट्स अलॉय. ह्याचा म्हणजे स्टील, कास्ट आयर्न, कॉपर आणि ह्याचे अलॉय आणि ॲल्युमिनियम ह्याचे अलॉय. या मेटलसाठी आपण अशा प्रकारे कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन ड्रॉ करू शकतो. आणि मेटल्समध्ये दोन पार्ट्स आहेत, जो लीड, झिंक, टिन, व्हाईट मेटल एटसेट्रा. म्हणजे लीड, झिंक, टिन अशा जे व्हाईट मेटल असतात त्यांना आपण अशा प्रकारे डिनोट करतो. अशा प्रकारे कन्व्हेन्शनली ड्रॉ करायचा असतो. आता ग्लासमध्ये इथं ग्लासच येत आहे. ग्लासला आपण अशा प्रकारे आपल्या इंजिनिअरिंगमध्ये अशा प्रकारे डिनोट करतात. आता आपला तिसरा पॅकिंग अँड इन्सुलेटिंग मटेरियल्स. पॅकिंग आणि इन्सुलेटिंग मटेरियल जसं पोर्सिलिन, स्टोनवेअर, मार्बल एटसेट्रा. पोर्सिलिन, स्टोनवेअर, मार्बल ह्याच्यासाठी या मटेरियलसाठी कन्व्हेन्शन आहे. ॲस्बेस्टोस, फायबर, फ्लेट, सिंथेटिक रेझिन, प्रोडक्ट्स, पेपर, क्रॉक, लिनोलियम, रबर, लेदर, वॅक्स, इन्सुलेशन अँड फिलिंग मटेरियल्स. या सगळ्या मटेरियलसाठी आपण अशा प्रकारे डिनोट करतो, कन्व्हेन्शनली ड्रॉ करायचा असतो. लिक्विड्समध्ये वॉटर, ऑइल, पेट्रोल, केरोसिन एटसेट्रा. वॉटर, ऑइल, पेट्रोल, केरोसिन अशा जे काही लिक्विड्स आहेत त्यांना आपण या प्रकारे डिनोट करतो. त्यांचा कन्व्हेन्शन या प्रकारे आहे. तसाच आपला चौथा वूड म्हणजे मटेरियल जे आहेत वूड, प्लायवूड ह्याच्यासाठी आपण अशा प्रकारचा कॉन्क्रीटसाठी आपण अशा प्रकारे डिनोट करतो. स्टॅक्ड लॅमिनेशनसाठी आपण अशा प्रकारे डिनोट करायचा असतो. असं स्टॅक्ड लॅमिनेशनचा कन्व्हेन्शन रिप्रेझेंटेशन आहे. आता सेकंड पॉईंट कन्व्हेन्शनल ब्रेक.
कन्व्हेन्शनल ब्रेक्स, जसा की आपल्या सिलेबसमध्ये दिलेला आहे. कन्व्हेन्शनल ब्रेक्स इन पाईप्स, रॉड्स अँड शाफ्ट, तो आपण आता या टॉपिकमध्ये बघणार आहोत. तर ह्याचा जो टायटल आहे राऊंड सेक्शन. राऊंड सेक्शन म्हणजे राऊंड सेक्शनचा इलिस्ट्रेशन आहे. हा राऊंड सेक्शनचा इलिस्ट्रेशन आहे आणि त्याचा सिम्बॉल आहे असा एक सर्कल आहे, सिंपल. आता हा आपला पाईप और ट्यूबिंग. पाईप और ट्यूबिंगचा असा आहे कन्व्हेन्शनल. हा आहे याचा इलिस्ट्रेशन आणि याचा सिम्बॉल असा आहे. याचा सिम्बॉल अशा प्रकारे आहे. आता पाईप और ट्यूबिंग. पाईप और ट्यूबिंगचाच असा अजून एक कन्व्हेन्शन आहे. पाईप और ट्यूबिंगचाच अजून एक कन्व्हेन्शन आहे, जो इथं आहे तुमच्यासमोर. नंबर 3 जो हा आहे त्याचा इलिस्ट्रेशन आणि हा त्याचा सिम्बॉल. सिम्बॉल सेम आहे, फक्त इलिस्ट्रेशनमध्ये थोडे चेंजेस आहेत. रेक्टँग्युलर सेक्शन. रेक्टँग्युलर सेक्शन तर हे झाले राऊंड सेक्शन किंवा सर्क्युलर सेक्शन्स. तर आता इथं रेक्टँग्युलर सेक्शनचा कसा ड्रॉ करायचा असतो तो इथं दिलेला आहे. रेक्टँग्युलर सेक्शन ह्याचा इलिस्ट्रेशन आहे आणि हा याचा सिम्बॉल आहे. आता वूड. रेक्टँग्युलर सेक्शन. वूडचा आपण रेक्टँग्युलर सेक्शनमध्ये असेल तर त्याचा इलिस्ट्रेशन इथं आहे. अशा प्रकारे त्याचा इलिस्ट्रेशन आहे आणि हा वूडचा सिम्बॉल आहे. वूड जर रेक्टँग्युलर सेक्शनमध्ये असेल तर असा त्याचा सिम्बॉल आहे. वूड. आय सेक्शन. आय सेक्शनचा असा प्रकारे दिलेला आहे. त्याचा सिम्बॉल आहे आय. आहे त्याचा इलिस्ट्रेशन. आता टी सेक्शन. टी सेक्शनमध्ये चा इलिस्ट्रेशन अशा प्रकारे आहे, जे की बरोबर आहे. आणि त्याचा सिम्बॉल हे इथं चुकून आय सेक्शनच्या सारखं दिलेलं आहे. इथं आपला टी सेक्शनच्या सारखा असणार आहे, जो इथं दिलेला आहे, साईडला ड्रॉ केलेला आहे. आता आपला तिसरा पॉइंट जो आहे रिप्रेझेंटेशन ऑफ कॉमन मशीन कंपोनंट्स. कॉमन कंपोनंट्स जे असतात त्याचं कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन आता आपण बघणार आहे. जो जसा आहे स्लोटेड हेड. फर्स्ट स्लोटेड हेडचा ॲक्च्युअल प्रोजेक्शन किंवा त्याचे सेक्शन. ॲक्च्युअल प्रोजेक्शन असा प्रकारे असतो स्लोटेड हेडचा आणि त्याचं कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन अशा प्रकारे केला जातो. आता दुसरं रॅडियल रिप्सचा ॲक्च्युअल प्रोजेक्शन अशा प्रकारे आहे. हा त्याचा कन्व्हेन्शन आहे. सेरेटेड शाफ्ट प्रकारे ॲक्च्युअल प्रोजेक्शन आणि हा त्याचा कन्व्हेन्शन आहे. स्पिंडल शाफ्ट जो आपल्याला माहीत आहे, त्याचा ॲक्च्युअल प्रोजेक्शन अशा प्रकारे आहे आणि त्याचं कन्व्हेन्शन अशा प्रकारे आपण घेऊ शकतो. रॅचेट अँड पिनियन ह्याचा ॲक्च्युअल प्रोजेक्शन अशा प्रकारे आहे आणि हा त्याचा कन्व्हेन्शन आहे. बॉल बेरिंग्सचा ॲक्च्युअल प्रोजेक्शन अशा प्रकारे आहे आणि त्याचा कन्व्हेन्शन अशा प्रकारे आहे. स्ट्रेटनरलिंगसाठी अशा प्रकारे दिलेला आहे ॲक्च्युअल प्रोजेक्शन आणि त्याचं कन्व्हेन्शन अशा प्रकारे आहे. डायमंड नर्लिंगचा त्यामध्ये स्ट्रेटनरलिंगमध्ये स्ट्रेट असे लाईन असतात. डायमंड नर्लिंगमध्ये अशा प्रकारे लाईन असतात आणि अशा प्रकारे लाईन असतात. यामध्ये डायमंड दिसतोय, डायमंड शेप येतोय, त्यामुळे त्याला डायमंड नर्लिंग असे म्हणले जाते. आणि डायमंड नर्लिंगचा इथं कन्व्हेन्शन आहे. रिपीटेड पार्ट्स जर असेल तर त्याचं ॲक्च्युअल प्रोजेक्शन असं आहे आणि त्याला
आपण अशा प्रकारे कन्व्हेन्शन दिलेला आहे. कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन. एक्सटर्नल स्क्रू थ्रेड, त्याचा फिगर आहे असा आणि त्याचा कन्व्हेन्शन आहे असा. हा थोडं चुकलेला आहे, जे मी इथं दाखवतो तुम्हाला काढून. त्याचा सिम्बॉल असा आपला सेंटर लाईन, त्यात एक सर्कल येतो आणि दुसरा जो सर्कल येतो तो एवढाच असणार आहे. असा त्याचा कन्व्हेन्शन आहे. ते पुस्तकामध्ये बाय मिस्टेक प्रिंटिंगमुळे चुकलेलं आहे. आता इंटरनल स्क्रू थ्रेड. इंटरनल स्क्रू थ्रेड ह्याचा देखील फिगर इथं आहे. हा त्याचा कन्व्हेन्शन आहे. यातही सेम अशा प्रकारे त्याचा हा बरोबर आहे आणि इथं एवढं थोडं शॉर्ट आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. सेम स्क्रू थ्रेड असेंब्ली अशा प्रकारे आहे. आणि यातही हा असं येणार नाही. हेच जे आहे हेच इथंही हेच अप्लाय होणार आहे. हेच इथं अप्लाय होणार आहे. हे इथं चुकलेलं आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर स्क्वेअर ऑन शाफ्ट जर असेल तर त्याचा फिगर असा आहे, त्याचा कन्व्हेन्शन असं आहे. होल्स ऑन सर्क्युलर पिच. सर्क्युलर पिचवर जर होल्स असेल तर हा आपला सर्क्युलर पिच आहे, त्याच्यावर होल्स आहेत. असा जरी असेल तर त्याचा फिगर इथं दिलेला आहे आणि हा त्याचा कन्व्हेन्शन आहे. हे झाले आता आपले कन्व्हेन्शन रिप्रेझेंटेशन ऑफ कॉमन मशीन कंपोनंट्स. हा आपला सिलेबस कॉपी आहे आपला. त्यात आपण सेकंड चॅप्टर किंवा सेकंड युनिट जो आपण कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन, त्यातला 2.1 इंजिनिअरिंग मटेरियल कन्व्हेन्शन, 2.2 कन्व्हेन्शनल ब्रेक्स इन पाइप्स, रॉड अँड शाफ्ट, 2.3 conventional representation of common features like slotted head, radial ribs, knurling, serrated shaft, spindle shaft, ratchet and pinion, repeated parts, square on shaft, hole on circular pitch, internal and external threads. हे एवढे टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 2.4 जे आहे कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ स्टँडर्ड पार्ट्स लाईक बॉल अँड रोलर बेरिंग, गिअर्स, स्प्रिंग्स, आणि 2.5 पाईप जॉइंट्स अँड वॉल्स, 2.6 काउंटरसंक अँड काउंटरबोर्ड होल्स, आणि लास्ट 2.7 टेपर्स. ह्याच्याबद्दल आपण यामध्ये स्टडी करू. तेव्हापर्यंत धन्यवाद.